तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहराजवळ शहागड फाट्यावरती शिळे चिकन खाल्ल्यानं 14 जणांना विषबाधा झाली आहे। यात एका महिलेचा मृत्यूही झालाय, तर इतर 13 जणांवर उपचार सुरू आहेत। सर्व वीटभट्टी कामगार हे मध्य प्रदेशातले आहेत आणि शहागड फाट्याजवळ ते काम करतात। रात्री त्यांनी चिकन, मटण, मासे खाल्ले होते आणि त्यानंतर सगळ्यांनाच उलटी, मळमळ, चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला आणि यात एका महिलेला आपला प्राण गमवावा लागलाय। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे। हे सगळे कर्मचारी हे मध्य प्रदेशमधील होते आणि एका वीट भट्टीवर काम करत होते। काल रात्री त्यांनी चिकन आणि मटण असं मांसाहारी जे आहे तर खाल्लं होतं आणि त्यानंतर ही सगळी विषबाधा झाल्याची माहिती मिळते। यात आतापर्यंत 13 जणांवर उपचार सुरू असून एका 33 वर्षीय महिलेचा मात्र यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे। या घटनेनंतर परिसरात एक हळहळ जी आहे तर व्यक्त केली जाते आहे आणि जे सगळे जे या जेवणातून ज्यांना विषबाधा झाली त्या सर्वांवर उपचार देखील करण्यात येत आहे। आतापर्यंत जी माहिती मिळते 13 जणांवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि यातील काही जण गंभीर देखील असल्याची माहिती मिळते। हे सगळे कामगार होते, वीट भट्टीवर काम करायचे। यात काही लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे। आता या सगळ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे आणि आणखी या सगळ्या गोष्टींबाबत काय अपडेट आहे ते देखील शासकीय रुग्णालयाकडून आणखी कळवण्यात येणार आहे। मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। नक्कीच अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।